येस, चला. गुड इव्हनिंग सगळ्यांना, गुड इव्हनिंग. बघा, जे लाईव्ह जोडले जातील त्यांनी कृपया एकदा हाय करा, मेसेज करा आणि आवाज एकदा क्लिअर करा. आवाज येतोय का? येस, पटापटा जॉईन व्हायचंय, पटापटा. आजचा पेपर पण खूप छान होता. कमेंट पण मला खूप छान आलेले आहेत. पट जॉईन व्हा. चला चला चला, गुड इव्हनिंग सगळ्यांना. युट्यूबला पण टाकतोय मी, युट्यूबला पण बघत चला. आपल्या ऍपला पण लाईव्ह आहेच. रोज ऍपला या, काय अडचण नाही. लाईव्ह मध्ये खूप मजा असते. ओके ओके, चलो पट जोडायचं. ओके, चलो. हा, प्रणव सर ऑल ओके, चलो. काहीच अडचण नाही. कंबाईन ग्रुप बीचा लक्षात ठेवायचा, पूर्वचा आजचा पेपर होता, टेस्ट क्रमांक 7. त्याचं आपण स्पष्टीकरण बघतोय आणि क्वेश्चनचा दर्जा किंवा क्वेश्चन आता बरेच मला तुम्हाला मॅसेज पण दाखवणार आहे एक दिवशी. ओव्हरऑल लक्षात ठेवा, मुलांच्या त्या कमेंट आहेत, ओव्हरऑल कसा पेपर किंवा एक्झामचा फील येतोय का, त्या सगळ्या गोष्टी बरेच मला जवळपास 200 ते 250 मेसेज पडलेत माझ्या इनबॉक्स मध्ये. ओव्हरऑल त्याचा आपण स्पेशल एक व्हिडिओ बनवूया, काय अडचण नाही. चालू करायचं, चलो. बघा, टेस्ट क्रमांक 7, त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक आपला 81. काय सांगितलं होतं? हा बोनस, त्याच्यामध्ये विशेष काही नव्हतं. बघा, प्रश्न आपला डायरेक्शन सेन्स वरती प्रश्न आहे, पण हा कोडिंग डिकोडिंग मध्ये डायरेक्शन सेन्स त्यांनी विचारलाय. असा एक क्वेश्चन 100% परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. नॉर्मली पायथागोरसचा प्रमेय, अंश कोनामध्ये वळणं आणि काय कोडिंग डिकोडिंग वरती असे तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्शन सेन्स मध्ये प्रश्न 100% विचारले जातात. आता नॉर्मली बघा काय म्हणले, हे वाचायचं विशेष नाही, हे आपले विधानिक टार्गेट आहे. आणि त्यांनी असं म्हणले, च्या संदर्भात बघा, क्यूच्या संदर्भात एस ची दिशा कोणती असणार आहे, म्हणजे क्यू पासून एस हा कोणत्या दिशेला आहे त्यांनी असं विचारलं होतं. जोड्या लावायच्या, म्हणजेच काय, हे वेगळं लिहू नका. पी पर्सेंटेज क्यू अधिक आर, अरे आर वजा एस हे वेगळं लिहायचं नाही परीक्षेमध्ये, इथंच जोड्या लावायच्या. आणि जोड्या फक्त चुकू देऊ नका, जोड्या चुकल्या की कार्यक्रम चुकतो, सगळ्याला माहिती आहे. मग अरे पी पर्सेंटेज क्यू म्हणजे तुझं आहे, तुझं पाशी दिलंय बघा. ए पर्सेंटेज बीचा अर्थ असणार आहे ए हा बीच्या पूर्वेला आहे. मग सांगा पी हा क्यूच्या पूर्वेला, ज्याला च्या शब्द लागतो तो स्टार्टिंग पॉईंट, बरोबर आहे. क्यूच्या पूर्वेला बघा ना काय सांगितले, म्हणजे ए हा बीच्या पूर्वेला आहे, तसं काय रे, पी हा क्यूच्या पूर्वेला इकडं असणार आहे. तुमचं लक्षात ठेवायचं पी, काय अडचण नाही इथपर्यंत. चला नेक्स्ट, पुन्हा क्यू अधिक आर. क्यू अधिक आर म्हणजे ए अधिक बीचा अर्थ असणार आहे ए हा बीच्या उत्तरेला आहे, तसं क्यू हा आरच्या उत्तरेला. क्यू हा आरच्या उत्तरेला, म्हणजे आरच्या उत्तरेला म्हणजे सरळ आर पासून वरती तो असणार आहे क्यू. कन्फर्म, आर आपला इथं बसला. आणि सरळ अजून एक याच्यामध्ये दिलेला आहे आर वजा एस, म्हणजे ए वजा बीचा अर्थ, ए वजा बी म्हणजे सांगरे वळा, ए वजा बी म्हणजे ए हा बीच्या पश्चिमेला आहे, तसं लक्षात ठेवायचं. आर हा यशच्या पश्चिमेला, मग यशची पश्चिम दिशा, मला इथं यश घ्यावं लागणार आहे आणि इकडं पश्चिम दिशा असते. ओके, काय अडचण नाही. आणि असा प्रश्न होता यस, तर क्यूच्या संदर्भात यशची दिशा, म्हणजे या क्यू पासून जर मी ते एक प्लस मार्क निश्चित केला, एक प्लस मार्क म्हणजे मुख्य दिशा असतात, आणि जर क्रॉस टाकला तर उपदिशा असतात. म्हणजे ह्या क्यू पासून यस कोणत्या दिशेला आहे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य, म्हणजे ही दिशा आपल्याला त्यांनी विचारलं होतं. आग्नेय ऑप्शन 4 इज राईट आन्सर. सोपा होता, हा बोनस मार्क होता. तुम्हाला परीक्षेमध्ये असा डायरेक्शन सेन्स वरती एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता सरळ आयोगाने विचारायचं बंद केलंय. तुम्हाला एक अंश कोनामध्ये वळणं हा एक घटक आहे बघा. 42 अंशामध्ये वळाला, 32 अंशामध्ये वळाला, 46 अंशामध्ये वळाला, असे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्याला म्हणतात अंश कोनामध्ये वळणं. ही कॉन्सेप्ट परीक्षेमध्ये आता थोडी अपडेट झालेली आहे. आणि विशेष म्हणजे पायथागोरसचा प्रमेय वापरून, म्हणजे काटकोन त्रिकोणावरती प्रश्न हा एक, आणि असा एक क्वेश्चन परीक्षेमध्ये आहे. 100% 81 उत्तर बिंदास ऑप्शन 4, नो ऑब्जेक्शन. ए सुटलाय का रे? दुसऱ्याचं डोकं आपण चालवणं, दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललं हे शोधणं, आयडेंटिफाय द मिसिंग कॅरेक्टर. याच्यामध्ये कोणकोणत्या क्रिया असू शकतात? वर्गमूळ, घनमूळ, बेरीज होताबाकी, हाफ करणं, डबल करणं, निंपट करणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात. बाकी नसतं याच्यामध्ये. कडच्या सर्व अंकामध्ये काहीतरी क्रिया करून मधला अंक तयार केलेला आहे. नॉर्मली बघा, मग कडच्या सर्व अंकामध्ये काहीतरी क्रिया म्हणजे काहीतरी काय आहे, वर्ग करून बघा, घन करून बघा, बेरीज करा, एक कुठली तरी कॉमन संख्या ऍड करून बघायचं, या सगळ्या गोष्टी असतात. ओके, चला मी इथं काय केलं माहिती आहे, इथं वर्क केलेलं आहे. 2चा वर्ग किती रे? 4 असतो. 4चा वर्ग 4 चोक 16 लक्षात ठेवायचं, आणि 6 आहे 36. आता या सगळ्यांची बेरीज केलेली आहे. बेरीज करून प्लस त्याच्यामध्ये कॉमन अंक ऍड केलाय. मी सरळ मी असं म्हणतो 36 + 16 आणि अधिक 4 जर बघितलं किंवा आम्ही असं सरळ जर लिहिलं, तर हे 16 4 किती झाले 20, आणि 20 36 56 होतात. 56 मध्ये 2 हा कॉमन अंक, एकच अंक ऍड करणं आणि मधला अंक तयार करणं, म्हणजे तो 58 त्यांनी असा बनवलेला आहे. ओके, काय याच्यामध्ये विशेष नाही. तसंच सेम सांग रे, 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9 आणि 7 7 49. तुम्ही याची जर बेरीज केली सरळ 50, 49 आणि 1 झाले 50 झाले, 50 आणि 9 49 झाले, आणि 49 पुन्हा 2 ना कॉमन एकच अंक लक्षात ठेवायचं, म्हणजे असा तो 61 असणार आहे.
हा चेक करायची गरज पडली नसती, परीक्षेमध्ये ह्याला स्किप करायचं, डायरेक्ट आपल्या काही प्रश्नाकडे जायचं असतं. ओके, टाइम मॅनेजमेंट इज अ मस्ट. लक्षात ठेवा, तुम्हाला जर आपल्याला 17-18 मार्क मिळवायचे असतील तर टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरेसी ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मला क्वेश्चन सिलेक्शन एक जमलं पाहिजे. ओके, प्रश्न सिलेक्ट करता आले पाहिजे, बाकीच्यामध्ये काही नाही. येणारे प्रश्न, पहिला राऊंड हा तुमचा येणारे प्रश्न पटपट सोडायचे असतात. 50-50 एक राऊंड. तुम्हाला एका पेपरमध्ये सांगतो काय करायचं. हा चला, हे बघा, 3चा वर्ग मग पटापटा, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 5 25 आणि 4 चोक पुन्हा 16. पण आता बघा, हे 16 आणि 9 पुन्हा 25 होतात. 25 आणि 25 पुन्हा 50 झाली. पण या 50 मध्ये मला 2 ऍड करावं लागणार आहे. असा तो 52 बनतो. तो दिलाय मला ऑप्शन 4 मध्ये. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. एकदम छान. असा सेम प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. यालाच म्हणतात आयडेंटिफाय द मिसिंग कॅरेक्टर. ओके, चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर लक्षात ठेवायचं 83. एकदम भारी प्रश्न, युनिक प्रश्न आहे, युनिक. याच्यामध्ये काही विशेष नाही. काय काय पोरांनी तर वर्क केला असेल. 95चा वर्ग, 90चा वर्ग वजाबाकी, 65चा वर्ग, 60चा वर्ग वजाबाकी करून मग असं काहीतरी कार्यक्रम केलेला असणार तुम्ही 100%. असं काय करू नका परीक्षेमध्ये. ओके, तुम्हाला असलं काही विचित्र दिसलं की सरळ लक्षात ठेवा, सूत्र म्हणजे ए बी हा कार्यक्रम असतो. सर बघा, मी जर ह्याला मी ए मानला, ह्याला मी काय करतो, बी मानतो, ह्याला पण एच मानतो, ह्याला पण बीच मानतो, काय अडचण नाही. नॉर्मली बघा व्यवस्थित काय विषय. इकडची वेगळी कॉन्सेप्ट आहे, इकडची वेगळी कॉन्सेप्ट आहे. मग तुम्हाला एक सूत्र आठवतं का रे, ए वर्ग वजा बी वर्ग, माहिती आहे सगळ्यांना. चला पुढे. आणि पुन्हा जर बघितलं काय याच्यामध्ये बरोबर, पुन्हा ए वर्ग वजा बी वर्ग आणि गुणलेला के म्हणलंय, इथं व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के, के ची किंमत काय असणार आहे. के म्हणजे काय ट्रेना गप नाही लक्षात. के ची किंमत काय असेल, म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे आता हिचा विस्तार काय येतो, पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी, बरोबर काय रे. पुन्हा पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी आणि गुणिले के. म्हणजेच काय म्हणतात, या दोन अंकाची बेरीज करा, त्या दोन अंकाची वजाबाकी करा आणि गुणाकार करा. ही अशी कॉन्सेप्ट आहे. पण बेरीज तोंडी करायची असते. तोंडी करायची असते म्हणजे काय, 95 आणि 90 म्हणजेच काय, ए आणि बी ची किंमत घ्या, बेरीज करा म्हणते ना. 85 आणि 90, 9 2 18, 185 झाली. आणि लक्षात ठेवा, दोन कंसामध्ये चिन्ह गुणाकाराचं असतं. 95 वजा 90 गुणिले पुन्हा 5 होणार आहे. परत याची किंमत इथं 65 आहे, इथं 60 आहे. 65 आणि 60 किती झाले, 125 झाले. आणि त्या दोघातला फरक सांग रे बाळा, फरक काय रे, 65 मधून 60 गेले, पुन्हा 5 राहिले गुणले के, अशी कॉन्सेप्ट होती. याच्यामध्ये काही विशेष नव्हतं, काहीच कॅल्क्युलेशन नाही. एखादा एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट असेल ना, हे अजिबात तो लिहिणार नाही परीक्षेमध्ये. तो हा कार्यकर्ता 100% हे फक्त तो ह्या स्टेप करणार आहे. या दोघांची बेरीज आणि याच दोघातला फरक आणि त्या दोघांचा गुणाकार. ओके, डोक्यातल्या डोक्यात कार्यक्रम करा. आणि हे सगळे दोघं गुणाकारामध्ये त्याला पक्षांतराने कुठे येतील, भागाकारामध्ये येतील. म्हणजेच काय, 18 गुणिले 18 म्हणण्यापेक्षा 185 म्हणा ना बाळा, 185 बरे. 185 गुणिले 5 ही कॉन्सेप्ट आहे. म्हणजे 185 गुणिले 5 याला पक्षांतरानं 125 भागिले 5 होणार आहे. 125 गुणिले परत छेदामध्ये ना, गुणिले 5 बरोबर हे के. 5 ला 5 कट करा. चला 5 ने पुन्हा भाग देऊया. 5 दोन्ही 10, 5 5 25, 5 त्रिक 15, 5 7 35, 37 छेदामध्ये 25 बरोबर के. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के, ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. काय अडचण एकदम छान प्रश्न होता. परीक्षेमध्ये थोडं स्टेप कमी करायच्या, स्टेप कमी करा, लक्षात ठेवायचं. हे लिहू नका, हे तुम्ही आता अभ्यास करून गेला पेपरला. असलं काय दिसलं की सूत्राचा वापर 100%. ओके, कारण एचा वर्ग वजा बीचा वर्ग ह्याचा विस्तार हा येतो. मग डोक्यात तुमच्या टूप पेटली पाहिजे, अरे ह्याच दोन अंकाची बेरीज आहे आणि ह्याच दोन अंकांचा फरक आहे आणि त्याचा गुणाकार या नियमानुसार. ओके, म्हणजे मला डायरेक्ट ही स्टेप आली असती, डायरेक्ट ही स्टेप केली असती परीक्षेमध्ये. आणि हा गुणाकारातला घटक पक्षांतराने भागाकारात जातो आणि याच्यामध्ये क्रिया करून उत्तर असणार आहे 37 डिवाइडेड बाय 25. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. 83 चं उत्तर बिंदास लिहायचं, ऑप्शन 2. नो ऑब्जेक्शन माय लॉर्ड. चला तुम्हाला सांगतोय बा, प्रत्येक सेशन मध्ये सांगतोय. अजूनही लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वरती कमांड निर्माण करायची असेल तर हे वाचा. टॉपिक वाईज आपण पीवायक्यू टेस्ट अरेंज केलेली आहे. तुमचा कॉन्फिडन्स अजून बूस्ट करायचा असेल तर आपली गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 लॉन्च झालेली आहे 17 तारखेपासून. याचे जवळपास 3 पेपर झालेले आहेत आजपर्यंत. म्हणजे आज तारीख 19 आहे ना, 17चा पेपर झालाय, 18चा पेपर झालाय, 19चा पेपर झालाय. 17चा पेपर मी फ्री टू ऑल ठेवलाय. ऍप वरती पण आहे आणि युट्यूबला पण आहे. बघा, आवडलं तर याच्यामध्ये येऊ शकता, नाहीतर नाही आलं तरी चालतंय, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, चला ही घेऊ शकता बॅच. 149 मध्ये काही विशेष नाही बाळा. 2-3 जरी मार्क वाढले ना, 0.25 न जातोय आपण. 0.25 न पण 3 ते 4 मार्क जर तुमचे वाढवून दिले, तुम्हाला जर 12 पडत असतील आणि माझ्यामुळे जर ह्या पुन्हा टेस्ट सिरीज मध्ये 4 वाढले ना, तुझे 16 होत आहेत. 1 वर्ष पूर्णपणे लक्षात ठेवायचं. आपण
आपलं वाया जायचं वाचू शकतं. केवळ 2 किंवा 3 मार्कामुळे, 4 मार्कामुळे. ओके. तुम्ही जर 12 पर्यंत येत असाल तर 4 मार्क वाढले तरी खूप झाले या सिरीजमुळे. 149 म्हणजे काही विशेष फी नाही. जर तुम्ही खरेदी केली नसेल तर ही बॅच तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता. आपल्या ह्या ऍपवरती आहे. दिलीप सर स्टेप अप अकॅडमी ह्या ऍपवरती तुम्हाला ही बॅच उपलब्ध असेल. ओके. अडचण काय असेल तर विचारू शकता. इथं ऑफिशियल नंबर आहे आणि माझा पण नंबर घ्या 9096590278. ओके. जर फायदा नाही झाला या बॅचचा तुम्हाला तर पैसे माझ्याकडून घ्यायचे परत 149 रुपये. ओके. चलो काय अडचण नाही. चला पुढे. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. एकदम भारी प्रश्न होता. एकदम भारी. काय म्हणले बघा. आता थोडा मी बदल केला प्रश्नामध्ये. प्रश्नामध्ये बदल म्हणजे काय, तुला प्रत्येक वेळेस रेशो काढा आणि प्रॉफिट वाटा म्हणताय. पण बघा नीट प्रश्न विचारला इथं मी बदल करून. तर ब व्यक्तीने किती महिने गुंतवणूक केली होती. आला कालावधी मला काढायचा आहे. कालावधी काढायचा म्हणजे सरळ सरळ याच्यामध्ये अ नावाचा एक व्यक्ती आहे. तुला मेथड 1 सांगतो. पहिली मेथड क्रमांक 1, मेथड क्रमांक 2 पण सांगतो. अ व्यक्तीने 4,500 रुपये गुंतवले. परत सांग रे, ब व्यक्तीने पैसे गुंतवलेत. किती गुंतवलेत बघा. बघा ब व्यक्ती आहे, पुन्हा ब ने किती गुंतवले, 3,000 रुपये गुंतवले. आता सरळ काय म्हणले पुन्हा, हा व्यवसाय सुरू केला. काही काळानंतर ब व्यक्तीने 3,000 रुपये व्यवसायात गुंतून भागीदारी स्वीकारली. वर्षाखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर 2:1 आहे. लक्षात ठेवा. तर ब या व्यक्तीचा कालावधी किती होता. इथं लक्षात मग नॉर्मली बघा विशेष याच्यामध्ये काय करतो आपण कालावधी काढताना, ह्याला काय रे, ह्याला एकूण तुमचा जो कालावधी त्याने गुंतो. बरोबर आहे. आता पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवसायामध्ये कोण आहे, हा सरळ सरळ अ व्यक्ती आहे. पण याचा कालावधी मला माहित आहे का, एक्स नाही माहित. नाही माहित. लक्षात ठेवायचं. एक पहिली गोष्ट मेथड क्रमांक 1 तुम्ही अशी अप्लाय करा. आता इथं काय रे, मला सांगा याचा रेशो किती आला पाहिजे. याचा रेशो 2:3 आला पाहिजे. मान्य सगळ्यांना. याचा रेशो 2:3 आला पाहिजे. मग कालावधी इथं काय असणार आहे, पर्यायातले लक्षाचे ऑप्शन आहेत ना, त्यापैकी काहीतरी इथं कालावधी ठेवावं लागेल. आणि कालावधी इथं ठेवून जर माझं प्रमाण हे येत असेल तर मग तो ऑप्शन बरोबर. ऑप्शन क्रमांक 4 पासून जर टॅली केलं, मी सरळ सरळ लक्षात इथं जर 12 घेतला, कालावधी 12 घेतला, 12 कालावधी घेऊन जर माझं उत्तर इथं 2:1 येत असेल तर मग ऑप्शन 4 उत्तर माझं बरोबर आहे, नाहीतर उत्तर चुकणार आहे. ओके. मग नॉर्मली बघा जर इथं घेतलंच मी 2-0, इथं 2-0 कट मारले. बरोबर आहे ना. पुन्हा 5 9 45, 5 सख्ख 30, पुन्हा 12ला 12 कॅन्सल झाला. 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही 6. माझं प्रमाण किती आले, यावेळेस 3:2 यायला लागले. याला काय पाहिजे होतं, 2:1 यायला पाहिजे होतं. मग सरळ सरळ सांगा हा कालावधी असणार आहे का, नसणार आहे. ओके. ऑप्शनचा आधार घेऊन मी उत्तर टॅली करून देतोय. तुला परत अजून छान ट्रिक सांगतो. बघा लक्षात ठेवायची ही एक ट्रिक्स आहे नॉर्मली. आता इथं होत नाही टॅली, होत नाही तर मग काय करू आपण, मेथडला दुसरा ऑप्शन क्रमांक टॅली करूया. ओके. ऑप्शन क्रमांक आपला पुढचा पुढचा म्हणजे बघ रे बाळा काय विषय. आता हा जर उत्तर नसेल तर मग काय करतो मी 9 महिने घेतो. हा जर मी कालावधी पुन्हा 9 महिने घेतला, हा पुन्हा 2-0 किंवा हे 2-0. 5 ने भाग द्या, 5 9 45, पुन्हा सांग रे 5 सख्ख 30. ओके. आता हा 12ला 12 लक्षात ठेवा. किंवा इथं नॉर्मली बघा, इथं सॉरी 9ला 9 मी कॅन्सल करून टाकतो. 9ला 9 जर कॅन्सल केला, 9 1 9 पुन्हा 9 1 9 आणि तर राहिले फक्त 12 6, 6 1 6 6 2 12. मी सरळ रेशो आपला जुळतोय. पण कोणता कालावधी घेऊन, 9 महिने कालावधी घेऊन जर हा रेशो येत असेल तर ऑप्शन 3 इज राईट आन्सर. एवढं कळलं. एवढं कळलं. जर समजा परीक्षेमध्ये डोकंच नाही चाललं, हे असलं काही कळलंच नाही, लिंकच लागली नाही, तुला गरीबाची मेथड सांगतो. मग गरीबाची मेथड म्हणजे काय बघा रे. पहिला अ व्यक्ती आहे, त्याची रक्कम होती किती आहे, 4,500. मान्य सगळ्यांना. त्याचा कालावधी काय असणार आहे, पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवसायामध्ये आहे तो म्हणजे सरळ सरळ 12 महिने असणार आहे. आणि परत लक्षात ठेवायचं छेदामध्ये याचा कालावधी, याची रक्कम किती आहे 3,000. याचा मला कालावधी माहित नाहीये. याचा कालावधी माहित नाही. आणि यांचं प्रमाण किती आहे रे, प्रमाण आहे 2:1. हे सोडव मग विषय संपला. यांचं प्रमाण लक्षात 2:1 असेल तर तिरकस गुणाकार करा, विषय संपवा. किंवा इथंच बघा मी, इथं 2-2 कट मारा, इथं 2-2 कट मारा. परत सांग रे 5 9 45, 5 सख्ख 30, पुन्हा 6 1 6, 6 2 12. मान्य. आणि परत लक्षात ठेवायचं 9 2 18. बरोबर आहे ना. आता राहिले फक्त माझ्याकडे काय रे, इथं याचा तिरकस गुणाकार केला, 1 ने 18ला गुणलं, इथं फक्त 18 येणार आहे. आणि या 2 ने पुन्हा या x ला गुणलं तर 2x येईल ना. आणि या 2 पक्षांतराने या 18ला भागला, हे 18 भागिले 2 जर केलं तर माझं उत्तर असणार आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स बरोबर 9 महिने. असं तुम्ही सोडवू शकता. तर सरळ ऑप्शन टाक याच्यामध्ये आणि माझं प्रमाण हे आलं पाहिजे, हे आपल्याला क्रॉस टॅली करून घ्यायचं. विषय क्लोज. कळलं. कळायला लागले का रे. आवाज वगैरे येतोय काय सगळ्यांना, आवाज येतोय बाळांनो जे जे सध्या लाईव्ह आहे
त्यांना आवाज येतो का चेक करा. हे दोन्ही मेथड तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि पार्टनरशिप हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. तुमच्या आगामी 21 डिसेंबरच्या परीक्षेमध्ये 100% याच्यावरती प्रश्न येणार. ओके, अडचण प्रॉब्लेम. चला चला, गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. चहा वगैरे झाला असेल सगळ्यांचा. चला, हा क्वेश्चन सुटलाय कोणाला? सुटलाय. सोपा होता प्रश्न. बघा रे, 85चं उत्तर काय असणार आहे? अ ब क ड या 4 व्यक्तींनी एक शेत भाड्याने घेतले. गुरे चारण्यासाठी भाड्याने घेतले, काय अडचण नाहीये. त्यापैकी अ ने 24 गायी 3 महिने चारल्या. आता अ ने जर 24 गायी 3 महिने चारल्या असतील तर त्यांनी काही तर प्रमाणामध्ये ते शेत चारलं असणार आहे. काय प्रमाणामध्ये शेत चारलं असेल रे? 24 गायींनी 3 महिने अन्न खाल्ले. किती प्रमाणामध्ये? 24 त्रिकम 72 हे प्रमाणामध्ये त्यांनी काही शेत खाल्लेलं आहे. ही कॉन्सेप्ट आहे. पुन्हा ब ने काय केलं? 10 गायी 50 महिने. म्हणजे काय रे, याचं प्रमाण किती असणार आहे? 10 × 50. पुन्हा सांगा. क ने 35 गायी 4 महिने. 35 चोक किती झाले? 7 दोन्ही 14. म्हणजे सरळ सरळ 140 होतात. मान्य? आणि याच्यामध्ये अजून एक कार्यकर्ता आहे. ड ने 21 गायी 3 महिने चारल्या. म्हणजे यांनी काय रे, ते 21 त्रिक 63 या प्रमाणात त्यांनी हे शेत चारले. मान्य? महिने चारल्या. चौघापैकी अ च्या वाट्याला जर एकूण भाडे 720 रुपये आला असेल तर एकूण शेताचं भाडं किती आहे? एकूण शेताचे भाडे सांगा. एकूण शेताचे भाडे सांगा. मग नक्की काय याच्यामध्ये विशेष काही नाही. हे सगळं प्रमाण आहे. आणि प्रमाणावरती परीक्षेमध्ये प्रश्न आला की चल हा सारखा असतो. म्हणजे हा कार्यकर्ता अ आहे, हा कार्यकर्ता ब आहे, हा कार्यकर्ता क आहे, हा कार्यकर्ता काय रे ड आहे. मग पण त्यांनी एक दिले आपल्याला आयडिया. आयडिया काय दिली? चौघापैकी अ च्या वाट्याला जर 720 रुपये आले मग काय रे प्रमाणामध्ये. ह्याचा मग आता काय करतो? प्रमाणामध्ये चल सारखा मानतो. म्हणजे हा अ चं प्रमाण आहे 72x बरोबर अशी प्रमाण आहे ना. 72x बरोबर याची रक्कम किती आहे? 720. मग आपण इथे एक्सची किंमत काढू शकतो. एक्सची किंमत काय असणार आहे? या 720 ला जर मी 72 ने भाग केला तर एक्स बरोबर 10. एक्सची किंमत लक्षात ठेवा 10 आहे. मग सरळ सरळ प्रमाणामध्ये चल हा सारखा असतो. याचा पण चल एक्सच असणार आहे. याचा पण काय रे इथे एक्सच असेल. याचा पण काय रे एक्सच असणार. ही कॉन्सेप्ट आहे ना. मग या 10 ने जर सगळ्याला गुणलं तर माझं उत्तर असणार आहे त्या शेताचे एकूण भाडे निघू शकतं. विषय संपला. काय अडचण नाहीये. मग सरळ लक्षात ठेवा, सगळ्याला 10 ने गुणत बसण्यापेक्षा या सगळ्यांची बेरीज करून 10 ने गुणा. कार्यक्रम संपला. ओके. आणि या सगळ्यांची बेरीज जर तुम्ही केली 72 अधिक 50 अधिक 140 अधिक काय रे 63 याची बेरीज येते 325. आणि याला तुम्ही 10 ने गुणा. उत्तर संपलं 3250 रुपये हे शेताचं भाडं असणार आहे. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. काय अडचण? क्लिअर आहे? काही याच्यामध्ये विशेष नाही, पण छान प्रश्न होता. युनिक क्वेश्चन होता. तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी शिकायला मिळालं असणार आहे. आणि असाच एखादा प्रश्न परीक्षेमध्ये 100% तुम्हाला दिसेल आगामी तुमच्या एक्झामसाठी. ओके. अडचण प्रॉब्लेम कोणाला काय आहे का? याचं उत्तर बिंदास ऑप्शन 4. कोणाचं काय ऑब्जेक्शन असेल एखाद्या प्रश्नावरती तर बिंदास कमेंट मध्ये सांगा. ओके. चला चला. ओके. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. चला, हे बघा रे, रिद्धीला हा एकदम भारी भारी. कोणाकोणा सुटलाय प्रश्न? कोणाकोणा सुटला सांगा. सांगा कमेंट मध्ये. कमेंट मध्ये सांगा. इसको आयएमपी कर दो. परीक्षेमध्ये असा प्रश्न येणार. प्रश्न सोपा आहे. प्रश्न सोपा आहे, पण तुम्हाला मी ट्रिक्स सांगतो. ट्रिक्स सांगतो काय आपली आपली ट्रिक्स. हा, आयटी सर. आयटी सर म्हणजे मीच रे. आयटी म्हणजे इंगोले तानाजी. मी आयटी सर म्हणून सुद्धा मला ओळखलं जातं. टीएन सर म्हणून ओळखलं जातं. टीएन सर. इथं लक्षात. आयटी सर. आयटी म्हणजे इंगोले तानाजी. टीएन. आता टी म्हणजे तानाजी. एन म्हणजे कोण? लक्षात ठेवा, केंद्र नाही आपल्याला. ओके. फक्त टीएन सर म्हणलं तरी मला ओळखतात. काय अडचण नाहीये. विषय क्लोज. चला, कम टू द पॉइंट. रिद्धीला एका परीक्षेमध्ये 30% गुण मिळाले. मिळू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि ती 85 गुणांनी नापास झाली. त्याच परीक्षेत हनीला 44% गुण मिळाले असून पास होण्यासाठी लागणाऱ्या 80 पास असून लक्षात पास 80 होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा ती लक्षात काय रे पुन्हा 34 गुण जास्त मिळाले. थांबा, तिथं विषय काय झाला? इथे एक्स्ट्रा आले का रे? काय ते तिथं आहे. पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा 34 गुण जास्त मिळाले तर एकूण परीक्षा किती गुणांची होती? अशी कॉन्सेप्ट आहे बरं का रे. तिथं थोडं हे 80 तुमच्याकडे आहे का चेक करा. आय थिंक नसावं तुमच्या पेपरमध्ये. होतं का लक्षात ठेवायचं? 80 मुळे गोंधळ झाला का तुमचा? बघा, आता पर्सेंटेज मध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला एक भारी ट्रिक सांगतो मी. तुम्हाला सेगडेवारीवरती लक्षात प्रॉपर आपल्या गेम चेंजर टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा तो टॉपिक असणारच आहे. डिटेल मध्ये तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही गेम चेंजर टेस्ट सिरीजची लक्षात ठेवायचं, तिथं परचेस करू शकता. पण इथं ट्रिक्स तुम्हाला सांगतो. असला परीक्षेमध्ये प्रश्न आला सेम काय करायचं माहिती आहे का? पर्सेंटेज मधला फरक घेऊन टाकायचा. पर्सेंटेज मधला फरक किती रे? इथं सरळ सरळ लक्षात 44% आणि 30% मधला फरक येतो 14%. मला प्रश्न विचारलाय त्यांनी एकूण परीक्षा किती गुणांची होती? एकूण परीक्षा किती गुणांची होती लक्षात ठेवा. ही कॉन्सेप्ट मला शोधायची आहे. नॉर्मली बघा, फक्त काय करा पर्सेंटेज मधला इथला फरक घ्या आणि सरळ काय करायचं,
हे जे गुण आहेत ना गुण, त्या गुणांची फक्त बेरीज करून टाकायची. जर गुणांची बेरीज केली 85 प्लस सांगरे 34 होतात 119. पण परीक्षा किती गुणांची मला माहिती आहे का? नाहीये. परीक्षा लक्षात ठेवा, मी एक्स गुणाची मानतो. परीक्षा जर मी समजा एक्स गुणांची मानली तर एक्सच्या 14% बरोबर हे 119 गुण असतात. सोपी ट्रिक्स. आणि अशा प्रकारच्या प्रश्नाला ही ट्रिक अप्लाय होते. पर्सेंटेज मधला फरक, गुणांची बेरीज, एक्सच्या 14% मध्ये जर 119 असेल तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, आपल्याला सरळ सरळ परीक्षा किती गुणांची होती हे कन्फर्म कळतं. नॉर्मली बघा मग काय रे, एक्स गुणिले 14% म्हणजे किती रे, 14 भागिले हे 100 असणार आहे बरोबर 119. आणि हा एवढा घटक जर मी पलीकडे पक्षांतर केला तर कसं होईल, त्याचं उलटून गुणिले होईल, शीर्षासन होतं. म्हणजेच काय, एक्स बरोबर सांगा रे 119 गुणिले 100 छेदामध्ये काय असणार आहे, 14. 14 बघा लक्षात ठेवा. मग सांगा 14 8 12 वर्ष, 14 8 12 वर्ष बरोबर आहे की, 14 8 12 वर्ष. मग परत सांग रे बाळा, पुन्हा राहिले किती, 12 म्हणजे राहिले पुन्हा 7. पण 7 ला भाग जातो का 14 ने? नाही, पॉईंट द्या, त्याच्यावर शून्य घ्या. 14 पंचे 70. विषय संपला. एक्स बरोबर 8.5 गुणिले 100 जर आपण केलं तर उत्तर येणार आहे फक्त 85. जर तुम्ही 850 लिहिलं तर एक घर उजवीकडून डावीकडे सरकावं लागणार आहे, किंवा असं लिहिलं, लक्षात ठेवायचं, हे असं लिहिलं तर एक घर उजवीकडून डावीकडे सरकवलं तर माझं उत्तर असणार आहे 850. गुणांची परीक्षा होती, विषय क्लोज. लक्षात ठेवायचं, ही ट्रिक्स तुम्ही इथं अप्लाय करू शकता. परीक्षेमध्ये आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. परीक्षेमध्ये काय आपल्याला फळाभरून उत्तर नाही काढायचं. हा 10वीचा पेपर नाही, हे डोक्यात ठेवा पहिल्यांदा. हा पेपर आहे आपल्या पोटापाण्याचा विषय मिटवायचा, हे नेहमी डोक्यात ठेवायचं. मी तर आपल्याला स्मार्ट वर्क करावं लागणार आहे. मी आता एक्स मानून अमुक तमुक, हे पहिली स्टेप, हे दुसरी स्टेप, हे तिसरी स्टेप, मग हे असं नाहीये, नाही लक्षात ठेवायचं. मग तुम्ही इथंच राहाल, मार्केटमध्ये इथंच राहाल. कळते ना? पंचवार्षिक योजना, सप्तवार्षिक योजना, हा कार्यक्रम आपला वाढत जाणार आहे. काहीतरी युनिकनेस शोधा प्रश्नामध्ये, आणि शोधा, लक्षात ठेवा, सापडतं. शोधलं की सापडतं कन्फर्म, काहीतरी युनिक नाही. आता मास्तरनी ह्याला असा विचार केलाय, मग मी असा विचार करू शकतो का? मी असं सोडलं तर मग कसं होईल, अजून माझा वेळ वाचेल का? यस, स्वतःचं पण मत असतं ना. स्वतः लक्षात ठेवा, स्वतःतला सोच जर तुम्हाला शोधता आला ना, बाकी या परीक्षा वगैरे तुम्हाला काय करत नाहीत. ओके, चला, 86चं उत्तर हे बिंद असल्या. आणि सेकडेवारी हा टॉपिक मी प्रॉपर आपल्या गेम चेंजर टेस्ट सिरीज मध्ये 2.0च्या टेस्ट सिरीज मध्ये कन्फर्म तो असणार आहे. त्याच्यामध्ये काही युनिक आणि भन्नाट ट्रिक्स सेकडेवारीवरती पाहिजे असतील तर तुम्ही ती टेस्ट खरेदी करू शकता. विशेष काय नाही, फी 149. येस. क्वेश्चन नंबर 87 कोण सांगते उत्तर? हा, 87 ला कोण कोण आहे लाईव्ह मध्ये? चला, 87चं उत्तर कोण सांगते? केलाय प्रयत्न, पण ऑप्शन मध्ये तुम्हाला ऑप्शनच दिसलाच नसेल. प्रश्न सोपा आहे, पण वेळ खाऊ म्हणण्यापेक्षा काय माहित आहे का, ऑप्शन चुकीचे टाकलेत. आणि असं आयोग करतं कारण तुम्हाला परीक्षेतनं बाहेर काढायचं असतं आयोगाला. कारण प्रश्न खूप सोपा आहे, एकदम सोपा आहे. कारण तुम्हाला काय वाटतं, अरे एवढा सोपा प्रश्न आहे, मला कसं काय सुटणार? हा तुम्ही प्रश्न सोडवता, उत्तर बरोबर काढता, पण तुम्हाला पर्यायामध्ये दिसत नाही. परत सोडवता तोच प्रश्न आणि परीक्षेत पुन्हा पर्यायामध्ये उत्तर दिसतच नाही आपल्याला. कळतंय का? लक्षात ठेवायचं. मग थोडं बघा, याच्यामध्ये तुमचं उत्तर तुम्ही काढलं असेल, पण पेपरमध्ये तुम्हाला काय पर्यायामध्ये उत्तर दिसलं नसेल. विशेष याच्यामध्ये ऑप्शन आपले चुकलेले आहेत, येतं लक्षात. आणि असे होतात गोष्टी, आयोग कदाचित मुद्दाम सुद्धा करत असेल, लक्षात ठेवायचं. नॉर्मली मुद्दाम म्हणण्यापेक्षा काय, मागच्या काहीतरी एका परीक्षेमध्ये आयोगाने गणिताचे कमीत कमी 5 का 6 प्रश्न चेंज का रद्द केले होते, आय थिंक. येतं लक्षात. असं होतं बरं का रे. आणि स्वतःचा आपल्या स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे, बाकी काही नाही. गणपतने 4,000 रुपये, लक्षात ठेवायचं, गुंतवले. किती महिन्यासाठी गुंतवले? 5 महिन्यासाठी गुंतवले. रक्कम गुणिले कालावधी, रेशो काढावा लागेल ना पहिल्यांदा. आणि माधवनं काय केलं, 3,000 रुपये गुंतवले 4 महिन्यासाठी. याचं प्रमाण काढावं लागेल पहिल्यांदा. प्रमाण काढल्याशिवाय प्रॉफिट वाटता येत नाहीये. चला पुढे, एका संख्येने भाग द्या. हे 3 शून्य, हे 3 शून्य कट मारा. हा 4ला हा 4 कडून जातो, लक्षात ठेवायचं. प्रमाण किती झालं? 5 3 हे प्रमाण आहे. आणि या प्रमाणामध्ये मला हे 3,000 रुपये वाटायचे. या 3,000 मधले गणपतला किती रुपये मिळतील, त्यांनी असा प्रश्न विचारला होता. ओके, नॉर्मली सांग रे बाळा, किती हजार रुपये? 3,000 रुपये रक्कम कुणाला वाटायची आहे? गणपतचा रेशो किती आहे? 5 आहे. पहिला गणपत आहे. नंतर काय रे, भागिले दोघांच्या गुणोत्तरांची आपण काय करतो? बेरीज करतो. 8. चला भाग द्या. 8 1 8, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, राहिले किती? 6. झाले किती? 7. 8 7 56. आणि काय रे राहिले? पुन्हा लक्षात ठेवायचं, 4 झाले 40. 8 पंचे 40, 8 पंचे 40. ओके, थोडं बघा, लक्षात ठेवायचं, 8 पंचे 40. विषय संपला. त्याला 8 ने भाग दिला
375 गुणिले जर 5 केलं, 5 5 25, हातचे आले 2, 5 7 35 आणि 2 पुन्हा लक्षात ठेवा 37, पुन्हा हातचे आले 3, 5 3 15 आणि 3 1875. इथं पाहिजे होतं 1875. या पर्यायामध्ये ऑप्शन 2 असा पाहिजे होता. मी तर हॅशटॅग टाकलाय, डोंट वरी. ओके, याचं उत्तर हे पाहिजे होतं. जमलंय परीक्षेमध्ये. बऱ्याच जणांनी तर वेळ घालवला असेल विनाकारण. लक्षात ठेवायचं, सुटत नसेल ना आपण काढलेल्या उत्तरावर, आपण काढलेल्या उत्तर जर ऑप्शन मध्ये नसेल ना तर पुढे चला, पुढे चला. इथं अडकून पडू नका, कारण हा सोपा प्रश्न आहे. पण हा सोपा प्रश्न लक्षात ट्रॅप असतो आणि हा सोपा प्रश्न तुमचे पुढचे येणारे 2-3 प्रश्न खाऊन टाकतो. हे लक्षात ठेवायचं. ओके, परीक्षेमध्ये स्वतःला त्या एका तासामध्ये छान प्रेझेंट करायचं असतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, अडथळे असे येतात, आपल्याला वाटतं ते आपलं आहे पण आपलं नसतं ते. कधी कधी वाटतं ना आपलंच आहे ते, नाही लक्षात ठेवायचं. कधी कधी प्रॉब्लेम येतात, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं जे आपल्याला वाटतं आपलं आहे ते आपलं नसतं, जे आपलं होईपर्यंत आपलं नसतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. चला, 1875 आपल्याला गणपतला द्यावे लागतील. उरलेले पैसे सगळे कोण घेऊन जाणार आहे? माधव घेऊन जाणार आहे. विषय क्लोज. 87चं उत्तर 1875 पाहिजे होतं आणि तुमच्या आन्सर की मध्ये मी याला हॅशटॅग मारलेला आहे, विषय क्लोज. हा बोनस मार्क होता. खाऊ दे गोरगरीब. ओके, हा स्किप केला, व्हेरी गुड. स्किप करा. हे बघा, जे आपल्याला त्याच्या पाठीमागे धावू नका प्लीज. प्रश्न सोपा वाटतो, सोपा वाटतं लक्षात, पण आपल्याला चुकवतं परीक्षेमध्ये आणि टाइम खातो, नेहमी लक्षात ठेवा. हे बघा 30 मजूर आहेत, काय करायचं रे? 30 मजूर गुणिले 5 तास गुणिले 30 दिवस. तरच्या अगोदरचं वाक्य, तरच्या नंतर काय म्हणले? 25 मजूर 10 तास आणि काय रे किती दिवस? D2 मला काढायचं आहे. पण परीक्षेत मी ही स्टेप पण खाऊन टाकली असते. पूर्व काय करतो माहिती, पद्धतशीर M1 H1 D1 इज इक्वल टू M2 D2 इंटू अरे H2 असा सगळा कार्यक्रम करत बसतो. मग सूत्रामध्ये किमती, मग लक्षात ठेवायचं वरे बघ भागाकार, काही नाही. तरच्या अगोदरचं वाक्य बघायचं काय काय. मी परीक्षेमध्ये ही स्टेप खाऊन टाकली असती. मी काय केलं असतं परीक्षेमध्ये? असलं काय लिहिलं नसतं. सरळ सरळ मी असं लिहिलं असतं, 35 गुणिले 5 गुणिले काय रे 30, आणि तरच्या नंतरचे उरलेले घटक आहेत त्याला कुठे येणार आहेत? भागाकारामध्ये येणार आहेत. 25 गुणिले काय रे 10 बरोबर काय काढायचंय मला? D2 काढायचं. यस, एवढी स्टेप. स्मार्ट वर्क करा. जोपर्यंत तुम्ही स्मार्ट वर्क करत नाहीये तोपर्यंत परीक्षा क्रॅक होणार नाहीये. सोपं किंवा सोपे सोपे प्रश्न असतात, हे बोनस असतात. कारण मी सांगितलंय 20 क्वेश्चनची विभागणी त्या 3 मध्ये लक्षात ठेवायचं. सोपे 10, काय रे पुन्हा 7 किंवा 8. 7 किंवा 8 हे अवघड प्रश्न आणि 3 किंवा 4 हे सॉरी हे अवघड प्रश्न आणि परत मध्यम प्रश्न, असे कॉन्सेप्ट आहे. पुण्यात 10 प्रश्नातला हा प्रश्न आहे, 10 पैकी सोप्यातला आहे. आणि आयोग असाच क्वेश्चन पेपर डिझाईन करतं. सोपे 10, मध्यम 7 किंवा 8 आणि अवघड 3 किंवा 4 टाकतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. मागच्या पीवायक्यूचं अनालिसिस करून सांगतोय मी, बाकी काही नाही. ओव्हरऑल जर बघितलं मग भाग द्यायचं 5 ने. 5 एके 5, 5 5 25, 5 एके 5, 5 7 35, 10 एके 10, 10 त्रिक 30, 7 त्रिक 21. सांग रे D2 बरोबर 21, 21 म्हणजेच काय? ऑप्शन 2 इज राईट आन्सर. हा बोनस मार्क होता, बोनस मार्क होता. कालचा पेपर थोडा वळून टाकला होता मी, आज थोडा 10 प्रश्नामध्ये सोपा ठेवलाय आणि 10 प्रश्न अवघड विचारले, हे नेहमी लक्षात ठेवा. ओके ओके, चला पुढे. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. हा खालील पैकी हा भारी प्रश्न होता, हा भारी. कुणाला सुटलाय याचं उत्तर कोण सांगेल कमेंट मध्ये? कोण कोण आहेत लाईव्ह मध्ये? हा, कोण याचं उत्तर सांगते कमेंट मध्ये? पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3. खालील पैकी कोणत्या पर्यायातील संख्या या उतरत्या क्रमाने आहेत हे सांगायचं मला. उतरता क्रमांक म्हणजे काय? डिसेंडिंग ऑर्डर, बरोबर आहे ना? आणि चढता म्हणजे काय असतो? असेंडिंग ऑर्डर. मान्य सगळ्यांना? मग डिसेंडिंग ऑर्डरचा अर्थ काय? उतरता क्रम म्हणजे काय रे? मोठ्याकडून छोट्याकडे जाणं. मान्य सगळ्यांना? म्हणजे उतरता क्रम मोठ्याकडून, लक्षात, टेकडी म्हणजे टोकावरून खाली येणं, आणि चढता क्रम म्हणजे काय? खालून वरती जाणं ही कॉन्सेप्ट असते. मोठ्याकडून छोट्याकडे, छोट्याकडून मोठ्याकडे तुम्ही शिकलेला असाल. पण मास्टर सोडवायचं कसं? सोडवायचं कसं? अरे बापरे, लय डेंजर दिसते. काय घाबरायचं नाही, काहीच घाबरायचं नाही. पण तुम्हाला एक नियम माहिती पाहिजे होता याच्यामध्ये. एक नियम असा होता बा, तुम्ही घेतला असेल 7वी मध्ये शिकून, करणी चिन्हात ए, जर ही संख्या मला, किंवा मी असं म्हणलं घनमुळा, आता मी असं म्हणतो ए, ही संख्या मला बाहेर काढायची असेल. आता या टोपीमध्ये काय असतं रे? करणी चिन्हात जर मी ए लिहिला, या टोपीत काही नाही म्हणजे काय असतं? 2 असतं. म्हणजे वर्गमुळात लक्षात ठेवा, ए ही संख्या जर मला बाहेर काढायची असेल तर ती कशी लिहू शकतो मी? कशी लिहू शकतो रे? कशी लिहू शकतो? ए चा, बोल रे बाळा, 1/2 लिहू शकतो, लिहू शकतो. घनमुळात ए असेल तर ए चा 1/3 घात लिहू शकतो, लिहू शकतो. मग काय करू माहिती का? ऑप्शन 1 मी टॅली करून देतो तुम्हाला. ऑप्शन 1 बघ रे बाळा, ऑप्शन 1 काय सांगितलेलं? अवघड मधला आला ना एक क्वेश्चन. चला मग सांग रे, ह्या 6ला मला बाहेर काढायचा, मग कसं लिहू शकतो? कसं लिहू शकतो? 6 चा 1/4 घात
पुन्हा स्वल्पविराम बोला 5चा 1/6 स्वल्पविराम पुन्हा सांग रे 2चा काय रे पुन्हा 3 1/3 आता सगळे हे ऑप्शन सेमच आहेत. सेम म्हणजे अंक सगळे सेमच आहेत ना, बाकी काही नाही. कुठलाही एक तुम्ही ऑप्शन टॅली करू शकता. विषय संपला. कळते ना, तू एकच घेणं तर 4थ्यापासून टॅली कर, डझंट मॅटर. आपल्याला काय करायचंय, कोणता क्रम उतरत्या क्रमाने आहे शोधून काढायचा आहे, बाकी काही नाही. मग 6चा 1/4, 5चा 1/6 आणि काय रे 2चा 1/3. मग आता काय घ्यायचे, घात आपल्याला इक्वल करून घ्यायचे असतील तर काय करायचं माहिती का, छेदाचा लसावी काढायचा असतो. आता छेदाचा लसावी म्हणजे 4, 6 आणि 3. बघा बाई काय सांगतो मी, 4 बघा समजून घ्या, 4 पुन्हा 6 आणि 3 याचा एलसीएम येतो. एलसीएम लसावी सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार, याचा लसावी येतो 12 आणि याला फक्त लसावीने गुणायचं. ह्याला लसावीने गुणा, याला लसावीने गुणा, ह्याला लसावीने गुणा, आपल्याला प्रॉपर घात मिळतो. प्रॉपर घात मिळतो म्हणजे काय, 4 एके 4, 4 त्रिकम 12 म्हणजे 6चा घन, 6चा घन स्वल्पविराम 5, 6 एके 6, 6 दोन्ही 12. सांग रे, हा 5चा काय झाला, मग वर्ग तयार झाला. आणि सरळ सरळ 3 एके 3, 3 चोक 12, हा 3चा काय रे बाळा 3चा, हा 4था घात झाला. काय अडचण आहे, 3 चोक 12 असा 2चा 4था घात झाला. मग 2चा 4था घात हे तुम्हाला कळेल की आता हे कसं करायचं. 6चा घन 256 मान्य घ्या, हे 6चा घन 256, 5चा वर्ग 5 5 25 आणि इथं काय सांगितलंय 2चा 4था सांगितलाय, किती येतो 16 येतो. 2चा 4था म्हणजे 2चा 4 वेळा गुणाकार ना, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, ही अशी कॉन्सेप्ट आहे. मग आता मला सांगा, आपल्याला काय विचारलंय, उतरता क्रम विचारलंय. मग 256 नंतर उतरता क्रम 25 आहे, 25 नंतर 16, म्हणजे हा जो क्रम आहे ना आपण घेतलेला, हेच माझं उत्तर आहे. कारण 256चा अर्थ काय आहे, करणी 4थ्या मुळात 6 ना, पुन्हा काय रे 25चा अर्थ काय 6व्या मुळात 5 आहे आणि या 16चा अर्थ काय रे घनमुळात 2 आहे. मग हाच पहिलाच माझा उतरता क्रम असणार आहे. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. ऑप्शन 1 इज राईट आन्सर, लक्षात ठेवायचं. एकदम छान. आणि हा युनिक क्वेश्चन होता, बाकी याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. बघा लक्षात ठेवायचं, व्यवस्थित सोडवा. याच्यामध्ये आणि इथे तुम्हाला फक्त नियम माहिती पाहिजे होता. करणी चिन्हामध्ये जर मला बाहेर काढायचा असेल तर त्याचा हा 1/2 होऊन असा बाहेर निघतो. ही अशी कॉन्सेप्ट आहे, बाकी याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. 89 बिंदास ऑप्शन 1 हाच त्याचा काय रे उतरता क्रम होता. विषय क्लोज. 90 एका सांकेतिक भाषेनुसार 124 म्हणजे फ्रेश अँड ज्युशी त्यांनी सांगितलंय. बघा 546 म्हणजे ईट ज्युसी फ्रुट्स आणि काय रे 678 म्हणजे फ्रुट्स इज राईट. तर ईट या शब्दाशी निगडीत चिन्ह कोणते होते, असे प्रश्न आहेत का परीक्षेमध्ये? आहेत का रे? 100% आहेत, 100% आहेत, लक्षात ठेवायचं. बघा अडचण प्रॉब्लेम. चला ओके. नॉर्मली जर बघितलं, लक्षात ठेवायचं काय म्हणले 124 मला विचारले ईट या शब्दाशी निगडीत चिन्ह कोणतं असणार आहे. ईट साठी आपण काय रे कोणतं म्हणजे कोणता अक्षर घेऊ शकतो, अशी कॉन्सेप्ट आहे. पहिलं तुमचं काम आहे, ईट कुठं आहे, इथं एक ईट आहे. अजून कुठे ईट दिसतंय का, फ्रेश ज्युशी फ्रूट नाही ईट दिसत. मसाला आता याच्यामध्ये जर बघितलं ज्युशी मला 2 ठिकाणी दिसले बघा, ज्युशी इथं पण ज्युशी कॉमन शब्द कॉमन अंक. याच्यामध्ये कॉमन अंक कुठला, इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे. मग ज्युशीसाठी 4 गेलाय माझा, 4ला फुली मारा, हे माझं उत्तर नाहीये. मान्य. अजून एक बघा, इथं पण फ्रुट्स आहे, हे बघा बॉक्स करून देतो, इथं पण फ्रुट्स दिलेला आहे, इथं पण फ्रुट्स आहे. फ्रुट्स आणि फ्रुट्स साठी लक्षात ठेवायचं काय जातो, इथं पण 6 जातो, इथं पण 6 जातो, म्हणजे कन्फर्म या फ्रुट्स साठी 6 असेल. हे पण माझं उत्तर येणार नाहीये. मला सांगा आता, इथं ज्युशीसाठी आपण काय रे 4 दिलाय, फ्रुट साठी काय दिलाय 6 दिलाय. उरलेलं जे ईट असेल त्या ईट साठी काय असणार आहे 5 असणार आहे ना, कारण ह्यातले 6 आणि 4 मध्ये कुठून गेले, उरले काय, विषय क्लोज. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. त्याला फुली मारायचं. काय अडचण, सोपा होता हा पण प्रश्न. तुम्हाला परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात आणि सोपे प्रश्न असतात, हे बोनस मार्क असतात. या प्रश्नाची उत्तर तुम्हाला परीक्षेमध्ये आलेच पाहिजे, कारण ओव्हरऑल ऑल महाराष्ट्रातल्या पोरांनी लक्षात ठेवायचं उत्तर घेतलेलं असतं. आणि आपण जर चुकून आलो की समजून जायचं अजून 1 वर्ष लग्नाचं आपलं वाढलेलं आहे. चला पुढे 90चं उत्तर बिंदास ऑप्शन 3 इज राईट आन्सर. बोनस मार्क. कुणाकुणाचे उत्तर चुकले असतील, कन्फ्युजन झाला असेल भरपूर वगैरे वगैरे, अजिबात कन्फ्युजन करून घेऊ नका. ओके, बॉक्स करा. चौरस काय मोजायला सांगितलंय, हाऊ मेनी स्क्वेअर इन दिस डायग्राम. चौरस ह्याला समानार्थी शब्द मग सांगितलं होतं आम्ही, तिरकस गुणाकार, पण नंबरिंग करून म्हणजे काय, एवढाच जर मी बॉक्स मोजला याच्यामध्ये चौरस कोण सांगेल. बेसिकची डायग्राम होती, लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये चौरस कसे मोजतो आपण, 1 2 आडवी नंबरिंग, 1 2 उभी नंबरिंग, चौरस तिरकस गुणाकार करतो. मान्य. खालून शेवटून पहिलं
वरून शेवटून पहिलं तिरकस गुणाकार आणि शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये ऍड करतो आपण. विषय क्लोज. ते बी दोन्ही 4 4 किती रे? या बॉक्स मध्ये 5 सापडतील. आता बघा हा बॉक्स सिलेक्ट करताना याच्यामध्ये उत्तर काढू, पण याच्यातला मी ऑलरेडी एक धरलाय याच्यामध्ये, या 5 मध्ये धरलाय ना, मग याच्यामध्ये पण मी 5 कन्सिडर करतो, एक आपण मायनस करू. आणि याच्यामध्ये पण सेम सांगरे वळा, याच्यातला काढताना मी काय केला, ह्याच्यातला एक धरला होता, मी ऑलरेडी धरला होता. ह्याच्यामध्ये पण 5 मी कन्सिडर करतो. 5 जर कन्सिडर केले तर नॉर्मली बघा मी काय सांगतोय, तिथला जो कॉमन आहे हा कॉमन वाला एक कट होणार आहे, हा कॉमन वाला काय रे, हा कट होणार आहे. 5 एके 5, 5 2 10, 5 3 15. या 15तून जर मी 2 कट केले, 2 म्हणजे हा एक. बघ रे बाळा, कुठले कुठले कॉमन वाले, कुठले कुठले, हा लक्षात ठेवा, हा एक कॉमन आहे आणि हा एक कॉमन आहे, तो डबल काउंट होतो, त्यामुळे 2 मायनस केले तर उत्तर असणार आहे 30. 30 न म्हणजे काय, ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. हा सोपा होता बरं का रे क्वेश्चन, याचं उत्तर तुम्हाला येणं अपेक्षित होतं, काहीच नव्हतं याच्यामध्ये विशेष. चला चला 91 बिंदास 3 लिहायचं, 91 बिंदास 3. चला पुढे नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर लक्षात ठेवायचं 92. एका प्राणी संग्रहालयात काही हरण व मोर आहेत, त्यांच्या शिरगणतीप्रमाणे त्यांची एकूण संख्या 80 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या जर 200 असेल तर मोर विचारलेत मी यावेळेस. मोर म्हणजे मोर हा 2 पायाला प्राणी आहे. जर मी अगोदर 4 पायाला काढला तर 2 पायाला मला कळू शकतो नॉर्मली. मग आपण मला सांगा, मी अगोदर काय करतो, हरण काढतो. हरण जर काढले कसे काढतो आपण, हरण तुम्हाला ट्रिक सांगितली होती. 4 पायाला प्राणी बरोबर एकूण पाय, एकूण पाय किती आपले 200 वजा 2 गुणले काय रे, डोके, डोक्यांची संख्या किती आहे 80 छेदामध्ये 2. पण मी काढतोय हरण, मला विचारले मोर. मोर काढायचं सोपं आहे, लक्षात ठेवा, काही नाही याच्यामध्ये. मग सांगा 200 गुणिले 8 2 16 160 गुणिले नाही ते वजा आहे, वजा लक्षात ठेवायचं, वजा 160 आणि छेदामध्ये पुन्हा 2. सांग रे 40 छेदामध्ये 2. सांग रे बाळा 20. पण हे बाळा हरिण आहेत, हरिण 20 ला गोल करू नको, गडबडीमध्ये तू काय करतो 20 ला गोल करतो, कार्यक्रम संपला. काय काढायचे मला, मोर काढायचे, लक्षात ठेवायचं. मग आपले डोकं किती आहेत, एकूण डोके म्हणजे सरळ सरळ त्या प्राण्याची संख्या असणार आहे ती 80 आहेत. आणि त्यातले लक्षात ठेवा 20 जर मोर असतील तर उरलेले काय रे वा, सॉरी 20 जर हरण असतील तर उरलेले काय असणार आहेत, उरलेले सरळ सरळ लक्षात ठेवायचं हे असणार आहेत मोर. मोरांची एकूण संख्या काढा. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. ऑप्शन 4 याचं उत्तर पाहिजे होतं. सोपा होता हा प्रश्न, बोनस मार्क होता. मी तुम्हाला सांगतोय, मी बघा लक्षात, तुम्ही जेव्हा पेपरला बसाल 21 डिसेंबरच्या, पेपर चेक करा अगोदर मॅथ रिझनिंगचा. मॅथ रिझनिंगचा कधी कधी तुम्हाला 10 मिनिटं 5 मिनिटं अगोदर पेपर मिळतो. बिंदास पेपर हातात आल्याला सील फोडून टाका, डझंट मॅटर. एकदा सही वगैरे झालेली असते आपली, कुणी काय करत नाही तिथं. तुम्हाला स्वार्थी बनायचं पेपरमध्ये डोक्यात ठेवा. तुम्ही एकदा पेपरला बसले ना, काही डझंट मॅटर, तो पेपर पूर्णपणे तुमच्या मालकीचा असतो. आयोग तुम्हाला किंवा तुमचे सुपरवायझर सांगतात पेपर फाडायचा नाही, चोरगाळायचा नाहीये, पेपरवर लिहायचं नाहीये. लिहायचं ना तर मग खाली काय दिलंय त्यांनी, कच्च्या कामासाठी. कशासाठी दिलं ते, लिहायचं, काय अडचण नाही. आणि पेपर हातात आल्या आल्या फोडा सील, त्याला फक्त कळू देऊ नका सुपरवायझरला. आणि लक्षात फोडून आपल्या आपलं गपचिप आपल्या आपल्या मॅथ रिझनिंगकडे जावा बेल पडेपर्यंत. 5 मिनिटं जरी तुम्हाला एक्स्ट्रा मिळाले तर त्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही 5-6 जरी गणित सोडवले तरी लक्षात ठेवा टाइम मॅनेजमेंट होतं. आणि शेवटचे परत 5-1 मिनिटं मिळतात तुम्हाला एक्स्ट्राचे. कळतंय ना, बघा व्यवस्थित अप्लाय टाइम मॅनेजमेंट तुम्हाला अप्लाय करता येतो व्यवस्थित. तुम्हाला फक्त तिथं स्वार्थी बनता आलं पाहिजे. कळलंय मी उत्तर काय असणार आहे, याचं उत्तर हे लेबर का रे बाळा, 60 इज द राईट आन्सर. चला पुढे नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. हा तर बोनसच होता, बघून याचं उत्तर काढता येतं. आणि बघा डायग्राम वरती प्रश्न आला, मला कोणीतरी मेसेज टाकला होता, सर डेटा इंटरप्रिटेशन वरती एखादा प्रश्न टाका, पुढे तुम्हाला सापडेल सगळे. डेटा इंटरप्रिटेशन वरती प्रश्न सापडणार आहेत, खरे खोटे बोला त्याच्यावरती प्रश्न सापडणार आहेत. मी सांगितलंय, मी काय सांगितलंय, 60 टॉपिकचं ह्याच्यामध्ये मी लक्षात ठेवायचं नियोजन केलेलं आहे. 60 टॉपिकचा मी याच्यात टच देणार आहे तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज मध्ये. त्यामुळे डोंट वरी सगळे टॉपिक तुम्हाला येऊन जातील. विषय संपला. पुढील आकृतीचा अभ्यास करून 10,000 रुपये उत्पन्न असलेल्या एका कुटुंबाचा शिक्षण व करमणूक हा शब्द नीट वाच, व्यतिरिक्त म्हणजे सोडून खर्च सांगा म्हणता येईल. मग सांग रे बाळा याच्यामध्ये काय विषय, शिक्षण किती आहे, शिक्षण ई आहे, ई म्हणजे किती आहे 25% आहे, बघा लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये सी करमणूक आहे, सी चा अर्थ किती 10% आहे. नॉर्मली किती झाले 35% सोडून, किती टक्क्यापैकी 100% 35% सोडून मला उत्तर सांग म्हणता येईल 65%. 65%. आता 35%चा अर्थ 3,500 रुपये असणार आहे आणि 65%चा अर्थ किती असणार आहे 6,500 असणार आहे ना. तोंडी ना कार्यक्रम, विषय क्लोज. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. विषय क्लोज होऊन जातो. ओके, याचं उत्तर बोनस मार्क होता. 35% सोडून उरलेला सगळा घटक मला उत्तर सांगायचं होतं. ओके, चला लिहा बिंदास लिहा.
बिंदास्त लक्षात ठेवायचं. 35%चा अर्थ जर बघा लक्षात ठेवायचं म्हणजे किंवा नॉर्मली काय म्हणले एकूण खर्च आपला 10,000 आहे. 10,000 मी 35% काढला 3,500 काढलं तर उत्तर किती असणार आहे 6,500 माझ्याकडे शिल्लक राहतील. चला 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 हा पण एक बोनस मार्क होता. सिलॉलिझम वरती तुम्हाला आयोग प्रश्न 100% विचारतो. SYLLOGISM येशम लक्षात ठेवायचं. सिलॉलिझम सिल्जिझम काय पण म्हणायला वेन आकृतीवर आधारित प्रश्न ही अशी कॉन्सेप्ट आहे. विशेष काय नाही त्याच्यामध्ये. चला पुढे 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 पुढे. हा नॉर्मली बघा काय म्हणले सर्व आंबे वांगी आहेत. सर्व आंबे ज्याला सर्व शब्द लागतो आतमध्ये घे. सर्व आंबे वांगी वांगी. चला सर्व वांगी टोमॅटो आहेत. सर्व वांगी परत सांग रे टोमॅटो टोमॅटो आहेत. पुन्हा काही टोमॅटो संत्री आहेत. काही टोमॅटो संत्री ज्या दोन घटकामध्ये संबंध तेवढाच विचार. एक्स्ट्राचं डोकं चालवायचं नाही परीक्षेमध्ये. चला मग काय म्हणले काही संत्री वांगी आहेत. काही संत्री वांगी संत्री आणि वांग्याचा काय संबंध आहे का रे काही संबंध आहे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे म्हणजे किंवाचा काय संबंध येतच नाही त्यामध्ये. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा विषय नाहीच लक्षात. हा पर्याय कुठून जाणार आहे हा पण पर्याय कुठून जाईल. एक आहे ना एक चुकीचं आहे आणि मला विचारले योग्य योग्य विचारले ना हे एक चुकीचं आहे त्यामुळे हा पर्याय कटेल ह्याचा विषय येत नाहीये. आता उरलेला पर्याय क्रमांक 2 टॅली करूया. बघा लक्षात ठेवायचं 2 जर टॅली केला काय म्हणते काही वांगी आंबे आहेत. काही वांगी आंबी बाहेरून आतमध्ये येतोय. कन्फर्म हे बरोबर असणार आहे म्हणजे निष्कर्ष क्रमांक 2 बरोबर आहे. सेपरेट मला निष्कर्ष क्रमांक 2 दिलाय म्हणजे कन्फर्म हेच माझं उत्तर असणार आहे. हे जर टॅली केलं चौथा सर्व टोमॅटो आंबे सगळे टोमॅटो आंब्याच्या आतमध्ये नाहीये ते उलट आहे मग फुले मार. विषय क्लोज. ओके ऑप्शन 2 इज राईट आन्सर. चला नेक्स्ट पुढील प्रश्नाचे उत्तर देण्याच्या संदर्भात हे हा एक तुम्हाला न येणारा क्वेश्चन टाकला होता. 4 प्रश्न होते अवघड मध्ये होते. याचं उत्तर कोण सांगते हे सांग रे. कोण कोण आहेत कार्यकर्ते याचं उत्तर पर्याय 1 2 3 4 कुणी सांगते उत्तर पटकन सांगायचं पटकन. कोण सांगेल कोण सांगेल 95चं उत्तर सोपं होतं. कोण सांगते ऑप्शन 1 2 3 4 कोण सांग. एकदम भारी प्रश्न आहे. युनिक बेसिक तुम्हाला इथं गोष्ट माहिती पाहिजे होती. बेसिक इयत्ता 4थीच्या पुस्तकामधला हा क्वेश्चन आहे. त्याला अनुसरून प्रश्न तयार केलाय. लक्षात ठेवायचं. काय प्रश्न विचारलाय पुढील प्रश्नाचे उत्तर देण्याच्या संदर्भात तार्किक दृष्ट्या उचित पर्याय निवडा. त्यांनी माझा प्रश्न इथे विचारलाय फेब्रुवारी 2004 महिन्याच्या लक्षात ठेवायचं कोणत्या दिवशी बालाचा जन्म झाला. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्या लक्षात खालीलपैकी कोणकोणती विधानं गरजेची आहेत उपयुक्त आहेत असं आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलाय. ओके ऑप्शन 4 दोन्ही लक्षात अ आणि ब एकत्र मिळून गरजेचे आहे पुरेसे आहे. बरं ठीक आहे. बघा 2004 साली 4 मध्ये महिन्याच्या कोणत्या दिवशी बालाचा जन्म झाला. मग सांगा जर समजा मी असं म्हणलं बाला त्या महिन्याच्या सम तारखेला जन्मले असेल सम तारखेला. आता 2004 हे लीप वर्ष आहे फेब्रुवारी महिना आहे लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये काय रे 2 तारखेला जन्मली. बरं ठीक आहे ठीक आहे 2 तारखेला जन्मली सम तारखेला जन्मलेली आहे. आणि बघा विशेष काय माहित आहे का हे ब एक छान वाक्य त्यांनी टाकलेलं आहे. बालाची जन्मतारीख लक्षात ठेवायचं ही मूळ संख्या पाहिजे. बालाची जन्मतारीख ही मूळ संख्या पाहिजे. मग तुमच्या 4थीच्या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे गणिताच्या लक्षात किंवा 5वीच्या किंवा 6वीच्या पुस्तकामध्ये सापडेल 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे लक्षात ठेवायचं. बस संख्या हा मूळ 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. हे तुम्ही थोडं वाक्य नोट डाऊन करून ठेवा. मग हे सुद्धा बालाची जन्मतारीख लक्षात मूळ संख्या येते. मग कन्फर्म या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माहिती अ माहिती ब दोन्ही एकत्रित गरजेची आणि पुरेशी आहे. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. तुम्हाला इथं फक्त एक कॉन्सेप्ट माहिती पाहिजे होती 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे म्हणून काय मग बालाची जन्मतारीख मूळ संख्या 2 येते. आणि सांग रे बाला त्या महिन्याच्या सम तारखेला जन्मली येते लक्षात ठेवा. दोन्ही समसंख्या पण आहे आणि दोन्ही एकमेव मूळ संख्या पण आहे. ही अशी कॉन्सेप्ट आहे. बाकीच्या काही विशेष नाही. चला पुढे 95चं उत्तर संपलेलं आहे. संदीप आपल्या मासिक उत्पन्नाच्या 30% घर भाड्यावर खर्च करतो. सांग रे 20% किराणावर करतो 10% शिक्षणावर करतो आणि 5% कपड्यावर खर्च करतो. तर तरी सुद्धा त्याच्याकडे लक्षात ठेवा दरमहा 14,350 रुपये बचत करतो तो. तर त्याचे मासिक उत्पन्न किती असणार आहे एकूण उत्पन्न किती आहे त्यांनी विचारलाय प्रश्न. नीट प्रश्न वाचा शेवटचा. याची बेरीज करावर किती येते सरळ सरळ लक्षात ठेवायचे 50 60 65%. बघा काय करतोय 65% तो खर्च करतोय बरोबर आहे ना. 65% काय बा कपड्यावर किराणावर शिक्षणावर कपड्यावर खर्च करतो लक्षात. खर्च 65% आहे आणि बचत किती असेल रे जर 100%पैकी जर 65% तो खर्च करत असेल तर बचत किती झाली माझी 35%. 35%चा अर्थ काय आहे 14,350 आहे बचत आहे ना माझी.
14,350. जर लक्षात 35% अर्थ जर हे 14,350 असेल तर मला सांगा 100% अर्थ किती असणार आहे. त्याचं काय घेणं देणं नाही मला लक्षात ठेवायचं. 35% अर्थ म्हणजे बचत आहे माझी. 100%पैकी मी बचत 35% करतोय. 65% लक्षात ठेवायचं काय घेणं देणं तो खर्च होत असते. खर्च होत असेल तर मग मला सांगी प्रश्न विचारलाय तर त्याचे मासिक उत्पन्न म्हणजे एकूण उत्पन्न किती होतं, 100% रक्कम किती होती असं त्याचा अर्थ आहे. मग चला विषय संपला. तिरकस गुणाकार बरं 10 100 भागिले काय रे 35 गुणले काय 100 काय रे 43 50 म्हणजे काय 14,350. 5 ने 7 ने भाग देऊया. 7 5 35 7 दोन्ही 14 7 0 0 7 5 35 पुन्हा 0 5 ने भाग द्या 5 20 5 1 5 5 0 0 म्हणजे सरळ 410 गुणिले जर मी 100 केलं तर सरळ सरळ त्याचे मासिक उत्पन्न हे 41,000 रुपये असणार आहे. हाही बोनस मार्क होता. आणि गडबडीमध्ये असे पण आपण साधे प्रश्न चुकून येतो. कृपया असे प्रश्न चुकू नका परीक्षेमध्ये. ओके अडचण जमते जमलं विषय संपला. 35%चा अर्थ जर हा असेल तर 100%चा अर्थ काय असणार आहे. विषय क्लोज. जास्त डोकं चालवायचं नाही आपल्याला. जमते. चला पुढे 96 नंतर 97 दोन संख्येचे गुणोत्तर 3-4 आहे. गुणोत्तरावरती प्रश्न आला की लक्षात ठेवायचं. बघा मी काय सांगतो या प्रमाणाचा आधार घेऊन प्रश्नाचं उत्तर काढायचं. बघा दोन संख्येचे गुणोत्तर 3-4 आहे. त्यांच्यात काय रे प्रत्येकी 7 मिळवल्यास त्यांचे गुणोत्तर 7-9 होते तर त्या दोन संख्या कोणत्या असतील. आता नॉर्मली बघा मी काय करतो त्या दोन संख्येचे गुणोत्तर 3-5 म्हणले 3-4 म्हणलेलं आहे. आता हिथं 3 ने बघा हिथं पहिल्या ह्याच्यामध्ये 3 ने कुठे कुठे भाग जातो हे माझे उत्तर असतं. 3 ने कुठे कुठे भाग जातो 42 ला 3 ने भाग जातो ना जातो 3 1 3 3 चौक 12 3 1 3 3 चौक 12 3 1 3 आणि राहिला परत 1 16 ला परत 3 ने भाग जातो का नाहीये. हे माझं उत्तर नाहीये कधीच नसणार आहे. पुन्हा 3 1 3 22 ला पुन्हा भाग जातो का 3 ने नाहीये. दोन तर पर्याय कटले. म्हणजे पहिल्या प्रमाणाचा आधार घेऊन मी दोन ऑप्शन कट केलेले आहेत. आता काय करू पुन्हा 4 बघूया. 4 ने तो भाग जातो का जातो. 4 ने तो भाग जातो का जातो. मला सांगा पहिल्या प्रमाणाचा आधार घेऊन जर आपण प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल तर नंतरच्या प्रमाणाचा आधार घ्यायचा आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचं. नंतरचं प्रमाण किती आहे प्रत्येकी 7 मिळवून त्याचं प्रमाण हे होते. उरलेल्या याच्यामध्ये 7 मिळवा म्हणते. याच्यात 7 मिळवलं याच्यात 7 मिळवलं याच्यात 7 मिळवलं याच्यात पुन्हा काय रे 7 मिळवलं. मग सांगा हे किती झाली संख्या 49 झाली. ही संख्या सांग रे 59 झाली. 52 आणि 7 आणि पुन्हा ही संख्या झाली 49 आणि ही संख्या 6 6 12 आणि 63 झाली. लक्षात ठेवायचं. आता ह्याला या प्रमाणे भाग केला पाहिजे. 7 7 42 7 7 49 जातो 7 7 49 जातो. आता 9 ने इथं भाग जातो का रे 59 ला नाही जात. मग आता हा ऑप्शन कटतो. इथं 9 ने भाग जातो 9 7 63. त्या दोन संख्या कुठल्या असणार आहेत 42 आणि 56. फक्त प्रमाणाचा आधार घेऊन प्रश्नाचं उत्तर द्या. ह्याच्यामध्ये नो इक्वेशन लक्षात ठेवा. स्मार्ट वर्क करा. स्मार्ट वर्क. ऑप्शन 2 व्हेरी गुड. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. चला 98 एका पाण्याच्या टाकीला 3 नळ होते. त्यातील पहिल्या 2 नळांनी अनुक्रमे 6 तास लागतात भरायला. पुन्हा सांग रे 8 तास हे दोन्ही नळ भरतायत. हा टाकी भरतोय हा पण टाकी भरतोय. तिसऱ्या नळाने टाकी 3 तासात रिकामी होते. हा काय करतो रिकामा करतोय. लक्षात ठेवायचं. नॉर्मली जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर पाण्याने भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल म्हणून सांगितलंय. याचा एलसीएम काढा. याचा एलसीएम येतो 24. हे 8 हे 6 8 आणि 3 चा लसावी 24 येतो. आणि लक्षात ठेवायचं जर 24 लिटरची टाकी या नळाच्या साहाय्याने भरायला जर 6 तास लागत असतील तर लक्षात पर एका तासामध्ये लक्षात ठेवायचं पर आवर्स त्या टाकीमध्ये ए नळ पहिला नळ किती लिटर पाणी टाकतोय साई 2 12 साइन 3 18 साइन 24 हा 4 लिटर पाणी टाकतोय एका तासामध्ये. हा किती टाकेल रे 8 त्रिक 24. हा सुद्धा लक्षात ठेवायचं पाणी टाकायचंच काम करतोय. आणि 3 23 24 ला पुन्हा रिकामी करायचं काम करतोय. 24 लिटरची टाकी ह्या सी नळाच्या साहाय्याने रिकामी करायला जर 3 तास लागत असतील तर हा सी नळ त्या टाकीतनं किती लिटर पाणी बाहेर फेकतोय एका तासामध्ये. किती फेकतोय मग 8 त्रिक 24 -8 करायचं. पण हा रिकामी करतोय मायनस करतोय. आता याची प्लस मायनस जर केलं आपण सांग रे हे 7 मधून -8 भिन्न संख्या म्हणजे भिन्न चिन्ह आहेत ना. म्हणजे काय रे +7 -8 -1. मग त्यांनी प्रश्न तोच विचारलाय. लक्षात ठेवायचं. काय म्हणले जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर पाण्याने भरलेली ती टाकी किती तासामध्ये रिकामी होईल म्हणून सांगितलंय. आता हे वजाने ह्याला भागलं तर तोच घटक येतो. लक्षात ठेवा मायनसच होतो ना. म्हणजे 24 ला जर -1 ने भागलं तर मायनसच करतोय तो 24 तासामध्ये. 24 तासामध्ये याचं उत्तर लिहायचं बिंदास. ऑप्शन 1 हाही बोनस मार्क होता. पण तुम्ही या प्रश्नापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. प्रश्नापर्यंत पोहोचा. आता आपण परीक्षेमधून घरी आल्यावर वाटतं अर हा लय सोपा होता यार.
गणित अगोदर घ्यायला पाहिजे होतं, रिझनिंग अगोदर घ्यायला पाहिजे होतं, असं परत वाटतं आपल्याला. इथं लक्षात त्यामुळे बघायचं, सोपे प्रश्न असतात आणि याच्यात जो तुम्हाला मेरिट करेल ना तोच मेरिट मध्ये आहे, याच्यामध्ये जो मार्क घेईल तोच मेरिट मध्ये असणार आहे, 100% सांगतो. हाच विषय तो डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे. चला 99 हाही सोपा होता. एका सांकेतिक भाषेत डॉम पुलता म्हणजे ब्रिंग हॉट फूड, पुल टीर सोप म्हणजे फूड इज गुड, आणि काय टाक दा सोप म्हणजे गुड ब्राईट बे. तर त्या भाषेत हॉट म्हणले हॉट. मला तर हॉट इथे एका ठिकाणी दिसतंय. हॉट मला कुठं दिसतंय का अजून? हॉट 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 कुठं दिसत नाहीये. मग सरळ सरळचा अर्थ काय असतो माहितीये का? बरं ब्रिंग कुठं? बरं ब्रिंग, ब्रिंग पण एका ठिकाणी मास्तर. हे ब्रिंग नाही बरं का, हे ब्राईट आहे. तो परीक्षेत गोंधळ होतो आपला. हा ब्राईट आहे, ही ब्रिंग काय, हा ब्राईट आहे, त्यामुळे सारखं नाहीये. अजून फूड बघितलं, फूडचं मी 2 ठिकाणी वाचलंय. इथं फूड आहे, इथं फूड आहे. पण मला सांगा, जर फूडचा जरी कोड निघाला, सेन्स वापरू ना, जर फूडचा जरी कोड निघाला, याच्यामध्ये पॉसिबिलिटी असणार आहे, या ब्रिंग आणि हॉट मध्ये पॉसिबिलिटी असणार आहे. याचा अर्थ सरळ सरळ या हॉटचा कोड निश्चित सांगता येत नाहीये, पॉसिबिलिटी असल्यामुळं. मग सरळ सरळ हे सेन्स वापरून आपण हे उत्तर मारणं अपेक्षित होतं. ऑप्शन 4 ठरवता येत नाहीये, पॉसिबिलिटी तयार होते. ओके, याचं उत्तर लिहा बिंदास ऑप्शन 4. आणि लास्ट हा बोनस मार्क होता. हाऊ मेनी ट्रँगल्स इन दिस डायग्राम, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत, हे बोनस मार्क होता. विषय संपला. कानं मोजूया. कानं जर मोजले 1 2 3 4, 1 ते 4 पर्यंत सर्व अंकांची बेरीज किती येते? 10 येते. 1 2 3 4 10 आली. 1 2 3 4 इथं 10 आली. हा एक मला दिसतोय, लक्षात ठेवायचं. आणि हा सर्वात मोठा एक दिसतोय, 10 त्रिक 30, आणि हा छोटा एक आणि सर्वात मोठा एक, असे लक्षात ठेवायचं. 32 ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. एकदम असा आपलं लक्षात ठेवायचं. हा 20 मार्काचा किंवा 20 आपले क्वेश्चन असे होते. परीक्षेला असेच प्रश्न येणार आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायची आपले 25 टेस्ट सिरीज गुणिले आपले 20 क्वेश्चन, हे 500 प्रश्न नीट व्यवस्थित सोडवा. पुन्हा 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 सोडवा. प्रत्येक टॉपिकचा मी याच्यामध्ये टच देतोय. आणि अजून कॉन्फिडन्स तुम्हाला बूस्ट करायचा असेल तर गेम चेंजर लक्षात ठेवायचं टेस्ट सिरीज 2.0 खरेदी करायला विसरू नका. 149 रुपये फक्त फी आहे. 2 वेळेचा नाश्ता आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. 100% तुम्हाला काहीतरी याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. ओव्हरऑल जर तुम्हाला अडचण असेल, शंका असेल, तर खाली तुम्हाला नंबर दिसतोय माझा 90 96 59 02 78 ला तुम्ही बिंदास कॉल करा. क्वेरीज असतील, शंका असतील, एखाद्या प्रश्नामध्ये अडचण आली तर मला विचारू शकता. ओके ओके, चला चला सगळ्यांना गुड इव्हिनिंग. अडचण असेल तर बिंदास कॉन्टॅक्ट मध्ये राहा. नाही तो लेट अस स्टॉप हिअर. वी शॅल ऑल्सो रिमेनिंग. तर नेक्स्ट तुमच्या लक्षात ठेवायचं टेस्ट मध्ये आपण भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. सो